हॅलो स्टुडंट्स. तर मागच्या लेक्चरला आपण बार्स ऑफ वेअरिंग क्रॉस सेक्शन ह्याचे एक प्रॉब्लेम पाहिला आहे, थिअरी पार्ट पाहिलेला आहे. आपण आता दोन तीन प्रॉब्लेम पाहणार आहोत. त्यातला दुसरा प्रॉब्लेम आपला वेअरिंग क्रॉस सेक्शनचा. अ बार ॲज शोन इन फिगर इज सब्जेक्टेड टू अन ॲक्सियल टेन्साईल लोड ऑफ 5 kN. फाइंड द टोटल इलॉंगेशन प्रोड्यूस इन द बार. EST बरोबर 200 GPa अँड EAL बरोबर 70 GPa. अशा पद्धतीचा आपल्याला हा प्रॉब्लेम आपल्याला ह्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. आता असा प्रॉब्लेम दिलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे पहा. तर आपल्याला डायरेक्टली त्यांनी डायग्रॅम दिलेली आहे. डायग्रॅम दिलेली असल्यामुळं त्यामध्ये तुम्हाला बरेच दिलेले आहेत. 5 kN हा टेन्साईल लोड आहे, इक्वल आणि अपोजिट पुल आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मागचा जो प्रॉब्लेम पहिला त्यामध्ये मटेरियल सेम होतं. आता ह्यामध्ये मटेरियल डिफरंट आहे, त्याच्यामुळं ह्याचा यंग्स मॉड्युलस हा वेगवेगळा आलेला आहे. हा EST म्हणजे स्टीलचा यंग्स मॉड्युलस आहे, हा ॲल्युमिनियमचा यंग्स मॉड्युलस आहे. असं म्हणजे वेगवेगळ्या यंग्स मॉड्युलस इथं आलेला आहे. ह्याचं पण आपण थेरीमध्ये फॉर्म्युला काढलेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं, टोटल इलॉंगेशन. जेव्हा इलॉंगेशन शब्द असेल, चेंज इन लेंथ असेल, डिफॉर्मेशन असेल, तर ते डेल्टा एलच्या रिलेटेड आहे हे लक्षात घ्या. तर ह्यामध्ये अशा पद्धतीचा ॲल्युमिनियमचा एरिया डायरेक्टली त्यांनी डायग्रॅममध्ये दिलेला आहे 200 mm² आणि स्टीलचा एरिया दिलेला आहे 50 mm². त्यामुळं हा स्क्वेअर आहे का, रेक्टँग्युलर आहे का, सर्क्युलर आहे याचा जास्त विचार करण्याची गरज नाही, कारण त्यांनी डायरेक्टलीच आपल्याला एरिया दिलेला आहे. यामुळं इथं एरियाचा फॉर्म्युला घ्यायची गरज नाही, डायरेक्टली एरिया आपण घ्यायचा आहे. लक्षात आला. आणि इथं P हा फोर्स दिलेला आहे. त्याची लांबी दिलेली आहे पहा. ॲल्युमिनियमची जी L1 म्हणूया आपण समजा ॲल्युमिनियमला, तर तो 1.5 मीटर ॲल्युमिनियमची लांबी आहे. स्टीलची आहे 1.8 मीटर. आता ह्याचा एरिया हा वेगवेगळा आहे. त्यामुळं हा काय झाला, हा जो प्रॉब्लेम आहे तो व्हेरिंग क्रॉस सेक्शनचा झाला, पण डिफरंट मटेरियल, वेगवेगळे मटेरियल आहेत. तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेममध्ये आपण आधी गिव्हन काय आहे हे लिहून घेऊया. गिव्हन ठीक आहे. गिव्हनमध्ये बघा, तर P दिलेला आहे. P 5 kN आहे. ह्याचं न्यूटनमध्ये रूपांतर करूया. 5 × 10⁻³ हा न्यूटनमध्ये चेंज झालेला आहे. आपण युनिट चेंज केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पहिला क्रॉस सेक्शन घेऊया ॲल्युमिनियममध्ये. ॲल्युमिनियमची लेंथ दिलेली आहे. लेंथ ऑफ ॲल्युमिनियम किती दिलेले आहे, 1.5 मीटर. 1.5 मीटर दिलेले आहे. ह्याचं MM मध्ये रूपांतर करावं लागेल. 1.5 × 10⁻³ mm. ठीक आहे. एरिया दिलेला आहे ॲल्युमिनियमचा AAL. ॲल्युमिनियमचा एरिया दिलेला आहे 200 mm². तर mm² डायरेक्टली दिलेला आहे, त्यामुळे चेंज करायची गरज नाही. आणि एरिया दिल्यामुळे इथं एरियाचं वगैरे फॉर्म्युला काय वापरायची गरज नाही. कसाही एरिया असू शकतो, पण आपण डायरेक्टली एरिया घेतलेला आहे. तो सर्क्युलर आहे का, स्क्वेअर आहे का, रेक्टँग्युलर माहीत नाही, पण जो एरिया दिला आहे तो आपण घेतलेला आहे डायरेक्टली, कारण एरिया इथं डायरेक्टली दिलेला आहे. ठीक आहे. एरिया दिला आहे, लेंथ दिलेली आहे. तसंच हा झाला 1 नंबरचा सेक्शन. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला ॲल्युमिनियमचं आपल्याला यंग्स मॉड्युलस दिलेला आहे. यंग्स मॉड्युलस EAL हा किती दिलेला आहे, तर 70 GPa. ह्याचं न्यूटन पर MM² मध्ये रूपांतर करूया. ह्याच्या आधी मी युनिट कन्व्हर्जनमध्ये सांगितलेलं आहे. 1 GPa बरोबर 10⁻³ न्यूटन पर MM². सो 70 GPa बरोबर 70 × 10⁻³ न्यूटन पर MM². ठीक आहे. हे झालं ॲल्युमिनियमचं. लेंथ झाली, एरिया झाला ॲल्युमिनियमचा, आणि यंग्स मॉड्युलस ॲल्युमिनियमचा घेतलेला आहे. तसंच स्टीलचं घेऊया. स्टीलची लेंथ किती दिलेली आहे, ST म्हणूया स्टीलसाठी. तर लेंथ स्टीलची किती दिलेली आहे, 1.8 मीटर. 1.8 मीटर म्हणजे ह्याचं MM मध्ये रूपांतर करा. 1.8 × 10⁻³ mm आलेलं आहे. त्याच्यानंतर एरिया स्टीलचा दिलेला आहे डायरेक्टली. त्यांनी फॉर्म्युला वापरायची गरज नाही एरियासाठी, डायरेक्टली तो एरिया घेऊन टाकायचा आहे 50 mm². आणि MM² मध्ये दिला आहे, त्यामुळं तसाच ठेवूया आपण. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये E दिलेलं आहे स्टीलचं. ते किती दिलेलं आहे E स्टीलचं, तर 200 GPa. E स्टील बरोबर 200 GPa.
म्हणजेच याचा आपण न्यूटन पर एम एम स्क्वेअरमध्ये करूया. 200 × 10⁻³ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ठीक आहे, 200 × 10⁻³ न्यूटन पर एम एम स्क्वेअर, कारण 1 GPa बरोबर 10⁻³ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. हे युनिट कन्व्हर्जन आपण मागच्या थेरी पार्टला पाहिलेलं आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, टोटल इलॉंगेशन काढायचं आहे. टोटल इलॉंगेशन इथं 2च सेक्शन आहेत, त्यामुळं आपण काय करूया, डेल्टा एल म्हणजे टोटल इलॉंगेशन बरोबर डेल्टा एल ॲल्युमिनियमचं जे काही इलॉंगेशन असेल म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही चेंज होणार आहे, प्लस डेल्टा एल स्टील म्हणजे स्टीलमध्ये ह्या स्टीलच्या ह्याच्यामध्ये काय चेंज होणार आहे, तर तशा पद्धतीनं आपण हा दोन्हीची बेरीज केलेली आहे. आता हा फॉर्म्युला आपण थेरीमध्ये काढलेला आहे की जेव्हा वेगवेगळे मटेरियल आहेत तर कसं होणार आहे. पण त्याच्या आधी आपण परत एकदा हाच फॉर्म्युला पाहूया. जर वेगळे मटेरियल असेल तर ई चेंज झालेला आहे. आता डेल्टा एल बरोबर काय आहे, PL/AE. आता पी हा काय आहे, पी हा सेमच आहे म्हणून मी इथं पी लिहितो. पी ॲल्युमिनियमच्या बाबतीत बघतो. एल किती आहे, तर एल ॲल्युमिनियमची लेंथ घ्यावी लागेल. ही जी 1 सेक्शन आहे ते ॲल्युमिनियमचं आहे, ॲल्युमिनियमची लेंथ घ्यावी लागेल अपॉन एरिया जो आहे, ए हा कशाचा, डेल्टा एल म्हणजे ॲल्युमिनियमचा एरिया घ्यावा लागेल इथं, एल इंटू ई ॲल्युमिनियमचा घ्यावा लागेल, कारण दोन्ही मटेरियल डिफरंट आहेत. 1 सेक्शन बघतोय, ॲल्युमिनियमचा सेक्शन बघतो, एल. ठीक आहे, प्लस सेम आता डेल्टा ST. आता ह्याचं बघतोय आपण डेल्टा एल, ह्याचा डेल्टा एल काढतोय. तर डेल्टा एलमध्ये पीला एल कशाचा घ्यावा लागेल, स्टीलचा घ्यावा लागेल, वेगळा आहे, लेंथ वेगळी आहे, ST लेंथ ऑफ स्टील इथं जे दिलेले आहे ती, अपॉन ए कशाचा घ्यावा लागेल, स्टीलचा घ्यावा लागेल, ST इंटू ST स्टीलचा घ्यावा लागेल. अशा पद्धतीनं आपण हा फॉर्म्युला केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पी कॉमन काढूया. मग आपला फॉर्म्युला काय झालेला आहे, इथं आपण हे थेरीला पाहिलेलं आहे पण रिवाईज करतो आपण. एल ॲल्युमिनियमची लेंथ, आपण 1 नंबरचा सेक्शन ॲल्युमिनियम घेतो, ॲल्युमिनियमचा एरिया इंटू यंग्स मॉड्युलस ॲल्युमिनियमचा, पी कॉमन काढला आहे. तसंच इथं काय राहिला, एल स्टीलची लेंथ अपॉन स्टीलचा एरिया, स्टीलचा. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपल्याला फॉर्म्युला आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली जे काय व्हॅल्यू आहेत त्या पुट करायच्या आहेत. पीची व्हॅल्यू काय आहे, 5 × 10⁻³ 5 × 10⁻³ पी सेमच आहे. एल किती दिलेलं आहे, 1.5 मीटर. 1.5 मीटरचं MM मध्ये रूपांतर केलेलं आहे, 1.5 × 10⁻³ ओके. MM मध्ये रूपांतर केलं, सगळे MM मध्ये घ्यायचं आहे. एरिया ॲल्युमिनियमचा किती आहे, 200 mm² इंटू ॲल्युमिनियमचा न्यूटन पर MM, सगळे एकच युनिट घेतले, न्यूटन आणि MM मध्ये. तर ईचं पण कन्व्हर्जन न्यूटन पर MM² मध्ये केलेलं आहे, इंटू 70 × 10⁻³ प्लस ST स्टीलची लेंथ 1.8 मीटर दिली, त्याचं MM मध्ये रूपांतर केलेलं आहे, 1.8 × 10⁻³ अपॉन AST इथं दिलेलं आहे 50 mm², MM मध्ये 50 mm² मध्ये दिलं आहे, तेव्हा 50 इंटू EST न्यूटन पर MM² मध्ये काढलेला आहे, 200 × 10⁻³ कॅल्क्युलेटरचा वापर करा, व्यवस्थित बघा कॅल्क्युलेटर यूज करता येते का, नसेल तर मला परत व्हॉट्सअप करा की काही अडचण आली तर ह्याचा जो तुम्ही जर व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं स्टेप बाय स्टेप, तर तुम्हाला ह्याचं ॲन्सर जे येतं आहे ते 1.435 mm येतं आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1.44 mm. ठीक आहे, म्हणजे 1.44 mm एवढी टोटल इलॉंगेशन किंवा टोटल ह्यामध्ये लेंथमध्ये चेंज होणार आहे.
तर हे झाला दुसरा प्रॉब्लेम. मला वाटतं हे समजलं असेल. हा प्रॉब्लेम फक्त काय झालेला आहे, हे एक मटेरियल नाही आहे, हे वेगळं मटेरियल आणि हे वेगळं मटेरियल असल्यामुळं ह्याच्यामध्ये ईची व्हॅल्यू काय राहिलेली सेम नाही राहिली. ईची व्हॅल्यू डिफरंट आहे, कारण मटेरियल डिफरंट असल्यावर ईची व्हॅल्यू इथं काय झाली, डिफरंट राहिलेली आहे. म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये फक्त ह्या चेंज झालेला आहे. तर आपण युनिट कन्व्हर्जन केलं आणि जस्ट आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केले तर टोटल इलॉंगेशन आपल्याला एवढं आलेलं आहे. ठीक आहे, बघा प्रॅक्टिस करून बघा, तुम्हाला समजेल. सो नेक्स्ट प्रॉब्लेम, आत्ता आपण 2 सेक्शन पाहिले होते की 2च सेक्शन पाहिले होते. आता ह्यामध्ये 3 सेक्शन दाखवलेले आहेत. 3 सेक्शन दाखवलेले आहेत. पहिला सेक्शन, हा दुसरा सेक्शन आणि तिसरा सेक्शन, असे 3 सेक्शन दाखवलेले आहेत. आता हा प्रॉब्लेम नीट पहा. अ ब्रास बार शोन इन फिगर, ह्या फिगरमध्ये जो ब्रास बार दिला आहे म्हणजेच याचा अर्थ काय, ह्या 1 नंबरच्या सेक्शनचं मटेरियल, 2 नंबरच्या सेक्शनचं मटेरियल आणि 3 नंबरच्या सेक्शनचं मटेरियल हे ब्रासच आहे. एकाच मटेरियलपासून हे बनलेलं आहे ब्रास बार. सब्जेक्टेड टू टेन्साईल फोर्स ऑफ 40 किलो न्यूटन. 40 किलो न्यूटनचा टेन्साईल इक्वल आणि अपोजिट पुल आहे. 40 किलो न्यूटनचा फोर्स लावलेला आहे. फाइंड द टोटल इलॉंगेशन ऑफ बार इफ ई इज 1 × 10⁵ न्यूटन पर mm². आता मटेरियल सेमच आहे, त्यामुळं हा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस हा सेमच राहिलेला आहे. 1 नंबरसाठी, 2 नंबरसाठी, 3 नंबरसाठी हा ई सेमच राहिलेला आहे. आपल्याला काय काढायचं आहे, टोटल इलॉंगेशन काढायचं आहे. आणि मॅक्सिमम स्ट्रेस इंड्यूस, आता बघा हा आणि हा 3 सेक्शन आहेत. ह्याच्यात मॅक्सिमम स्ट्रेस कुठं असेल, तर मगाशी मी एक हिंट दिली होती की ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया कमी असेल त्याच्यामध्ये मॅक्सिमम स्ट्रेस जनरेट होतो. आता बघा सगळ्यात कमी क्रॉस सेक्शन एरिया असलेला हा मिडल पोर्शन दिसतो आहे 20 mm चा. तर इथं मॅक्सिमम स्ट्रेस जनरेट तयार होणार आहे. इथं मॅक्सिमम स्ट्रेस तयार होणार आहे. ह्याच्या आणि ह्याच्यापेक्षा मॅक्सिमम स्ट्रेस इथं तयार होणार आहे, कारण ह्याचा थिकनेस कमी आहे किंवा त्यामुळे ह्याच्यामध्ये मॅक्सिमम स्ट्रेस किंवा ह्याचा डायमीटर कमी आहे, त्यामुळे मॅक्सिमम स्ट्रेस हा इथं जनरेट होणार आहे. ह्या सेक्शनमध्ये मॅक्सिमम स्ट्रेस जनरेट होणार आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया, पहिला सेक्शन, दुसरा सेक्शन आणि तिसरा सेक्शन त्यांनी डायरेक्टली दिलेलं आहे फिगरमध्ये, तर ते आपण फक्त लिहून घेऊया. तिन्ही सेक्शन हे ब्रासपासून बनलेले आहेत, एकाच मटेरियलपासून बनलेले आहेत, फक्त सेक्शन वेगळे आहेत. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण लिहूया की टेन्साईल लोड दिलेला आहे, पी दिलेला आहे. किती दिलेला आहे, 40 किलो न्यूटन. 40 किलो न्यूटन. तर ह्याचं न्यूटनमध्ये रूपांतर करू, 40 × 10⁻³ न्यूटन. ओके, 40 किलो न्यूटन दिलेलं आहे, त्याचं रूपांतर आपण केलेलं आहे. आता नंबर 1 सेक्शन नंबर 1चं आपण एक एक घेऊया. सेक्शन 1मध्ये लांबी दिलेली आहे L1. सेक्शन 1मध्ये लांबी किती दिलेली आहे, L1 किती दिलेली आहे, 200 mm दिलेली आहे. बघा ही लांबी दिलेली आहे, 200 mm दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी आता इथं डायमीटर दिलं आहे, फाय दिलं आहे म्हणजे डायमीटर दिलेला आहे. D1 दिलेला आहे. D1 किती दिलेला आहे, 30 mm. 30 mm डायमीटर दिलेला आहे. आता हा डायमीटर दिला आहे म्हणजे याचा अर्थ काय की हा सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे. हे सगळं काय आहे, सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे. सगळे फायमध्ये दिलेलं आहे, डायमीटरमध्ये दिलेलं आहे. हे सर्क्युलर क्रॉस सेक्शनचं बनलेलं आहे. म्हणजे इथं एरिया A1 काय येणार आहे, तर जो सर्कलचा एरिया असतो तोच, फक्त काय π/4 × D1². म्हणजेच काय π/4 × D1 काय आहे, 30चा स्क्वेअर. मग ह्याचं उत्तर बघा, तुम्ही केल्याच्या नंतर ह्याचं उत्तर जे आहे ते 706.86 mm² एवढं उत्तर येते. तुम्ही करून बघा कॅल्क्युलेटरवर. हा झालं 1 सेक्शनचं. 2 नंबरचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये बघूया. हा 2 नंबरचा सेक्शन आहे, त्याच्यामध्ये लांबी किती दिलेली आहे, L2 300 mm. 300 mm लांबी दिलेली आहे. त्याच्यानंतर D2 डायमीटर दिलेला आहे 20 mm. 20 mm एवढा डायमीटर दिलेला आहे. हा 20 mm एवढा डायमीटर दिलेला आहे 2 नंबरच्या सेक्शनमध्ये. म्हणजे A2 काय येणार आहे, A2 म्हणजे इथं सर्कलचा जो फॉर्म्युला आहे एरियाचा तो इथं वापरायचा आहे. म्हणजेच π/4 × 20² म्हणजे याचा आन्सर काय येते पहा, तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा. 314.16 mm² एवढं त्याचं आन्सर येतं आहे. हे झालं सेक्शन 2. सेक्शन 3 जर घेतला, हा सेक्शन 3 जर घेतला, असं लिहायची गरज नाही, फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला लिहिलं आहे, हे लिहायची गरज नाही. सेक्शन 3 घेतला तर इथं L3
L3 किती दिलेला आहे? L3 400 दिलेला आहे, 400 mm. D3 म्हणजे हा 3 नंबरचा सेक्शन आहे, याचा डायमीटर किती दिलेला आहे? 40 mm, म्हणजे D3 दिलेला आहे 40 mm. मग A3 बरोबर काय येणार आहे? π/4 इंटू D3चा स्क्वेअर, जे π/4 डायमीटर किती आहे? 40चा स्क्वेअर. हे बघा करून, तुम्हाला ह्याचा आन्सर येऊन जाईल 1256.64 mm². तर ह्या तिघामध्ये तुम्हाला क्रॉस सेक्शन एरिया ह्याचा कमी दिसतोय. ह्याचा क्रॉस सेक्शन एरिया कमी म्हणजे मॅक्सिमम स्ट्रेस हे ह्या सेक्शनमध्ये, ह्या 2 नंबरच्या सेक्शनमध्ये मॅक्सिमम स्ट्रेस जनरेट होणार आहे, कारण A2चा एरिया हा बाकीपेक्षा कमी आहे, ह्याचा क्रॉस सेक्शन कमी आहे, इथं मॅक्सिमम स्ट्रेस जनरेट होणार आहे. ठीक आहे. आधी आपल्याला इलॉंगेशन काढायला लावलं आहे, म्हणजे डेल्टा L बरोबर काय होणार? आतापर्यंत आपण 2 सेक्शन पाहिलेले, आता इथं 3 सेक्शन आहेत, म्हणून डेल्टा L बरोबर तिन्ही सेक्शनच्या चेंज इन लेंथची बेरीज, डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. 3 सेक्शन असल्यामुळे ह्याच्यात थोडी चेंज होणार आहे, ह्याच्यात थोडी चेंज होणार आहे, ह्याच्यात थोडी चेंज होणार आहे लांबी, तर ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे टोटल इलॉंगेशन आपल्याला येणार आहे. सो डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. बघा, हे 3 सेक्शन असल्यामुळं डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. आपण आत्तापर्यंत 2 सेक्शन पाहिले, तिसरा सेक्शन आहे, त्यामुळे त्याचे पण आपल्याला इथं घ्यावं लागणार आहे. तर हा फॉर्म्युला आपण काढलेला आहे. जेव्हा आपल्याला सेम मटेरियल असेल तेव्हा आपला फॉर्म्युला आला होता P/E, कॉमन काढलं होतं कारण E सेम राहतोय, P सेम राहतो, इन ब्रॅकेट L1/A1 हे डेल्टा हे 1 सेक्शनसाठी, प्लस L2/A2 हे 2 सेक्शनसाठी, प्लस L3/A3 हे 3 नंबरच्या सेक्शनसाठी. हा फॉर्म्युला आपण काढला होता. ठीक आहे, 2 सेक्शनच्या वेळेस काढलेला. हा 3 सेक्शन असल्यावर फक्त इथं तिसऱ्या सेक्शनचं पण आपल्याला घ्यावं लागतं आहे. ठीक आहे, तर P किती आहे? P दिलेला आहे 40 इंटू 10⁻³ न्यूटनमध्ये कन्वर्ट केलेला आहे. E आपल्याला दिलेला आहे. E किती दिलेला आहे? बघा, E इथं दिलेला आहे 1 इंटू 10⁵. तर ईची व्हॅल्यू 1 इंटू 10⁵ E दिलेला आहे. ठीक आहे, इथे E दिलेला आहे ना, तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये L1 किती आहे? 200 आपण A1 काढलेला आहे, आपण A1 काढलेला आहे 706.86 प्लस L2 किती आहे? L2 किती आहे? 300 आपण A2 काढलेला आहे. सिम्पली पुटअप करायच्यात व्हॅल्यू 314.16 प्लस L3 काय किती दिलेला आहे? L3 400 आपण A3 किती आहे? तर हा A3 आहे, तो काढलेला आहे. आता हे स्टेप बाय स्टेप सोडवा, तुम्हाला लक्षात येईल. स्टेप बाय स्टेप सोडवा आधी. हे सोडवा. ह्याचं उत्तर असं येते बघा 0.283, ह्याचं प्लस 0.955 प्लस 0.318. बघा कॅल्क्युलेशन करून हे जेव्हा तुम्ही सोडवताल तेव्हा 40 हे आहे तसं ठेवलं, ह्याचं एवढं येतं, ह्याचा भागाकार एवढा येतो, ह्याचं डिवायडेशन एवढं येत आहे. मग आपल्याला ह्याचं जे ॲन्सर येतं फायनल ॲन्सर, ते फायनल ॲन्सर अशा पद्धतीने येणार आहे 40 इंटू 10⁻³ इंटू 1.556. हे सगळ्याची बेरीज केली, एवढी आली. तर ह्याचं जे ॲन्सर आहे ते म्हणजे आता हे जर 5 वरती गेलं तर ह्याच्यामध्ये काय राहणार आहे? 3 - 5 इंटू 1.556. बेस सेम असल्यामुळं हे 5 वरती गेल्यामुळं मायनस झालेलं आहे, आणि
ह्याचं आपल्याला असं येतं 40 इंटू 10⁻² इंटू 1.556. ठीक आहे. तर ह्याचं जे आन्सर येतं आहे तुम्ही सिम्प्लिफाय करा, ह्याचं आन्सर येते 0.62 mm. डेल्टा एल किती आला? 0.62 mm. 0.62 mm येते आन्सर चेंज इन लेंथ. ओके, हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. जर काय अडचण आली तर मला परत विचारा. तर हे तुम्हाला येतं 0.62 mm. हे जेव्हा तुम्ही सिम्प्लिफाय किंवा कॅल्क्युलेशन करताल तेव्हा तुम्हाला हे आन्सर येईल. आता आपल्याला एवढंच विचारलं आहे का? तर एवढं नाही विचारलं. त्याने पुढचा प्रॉब्लेम विचारला आहे की मॅक्सिमम स्ट्रेस काढा. मॅक्सिमम स्ट्रेस कुठं तयार होईल? तर जिथं क्रॉस सेक्शन एरिया कमी आहे तिथं तयार होईल. तो ॲडिशनल आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला काय होईल? जिथं स्मॉलर क्रॉस सेक्शन एरिया असेल, मॅक्सिमम स्ट्रेस induce in smaller cross section एरिया. जिथं कमी क्रॉस सेक्शन एरिया असेल तिथं मॅक्सिमम स्ट्रेस जनरेट होईल. म्हणजेच कुठं जनरेट होईल? तर 2 नंबरच्या ह्याच्यामध्ये क्रॉस सेक्शनमध्ये आपल्याला मॅक्सिमम स्ट्रेस जनरेट होईल. कारण 2 नंबरचा क्रॉस सेक्शन बघा, 2 नंबरचा क्रॉस सेक्शन ह्याच्यापेक्षा 2 नंबरचा क्रॉस सेक्शन कमी आहे, तिथं मॅक्सिमम स्ट्रेस जनरेट होईल. आता स्ट्रेसचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, सिग्मा बरोबर पी अप्लाइड फोर्स अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. अप्लाइड फोर्स अपॉन क्रॉस सेक्शन एरिया बरोबर सिग्मा. ठीक आहे, अप्लाइड फोर्स अपॉन क्रॉस सेक्शन एरिया बरोबर सिग्मा. म्हणजेच पी किती दिलेला आहे आपल्याला? पी तुम्हाला माहिती आहे, पी दिलेला आहे 40 किलो न्यूटन. त्याचं न्यूटनमध्ये आपण रूपांतर केलेलं आहे. ते आपण लिहूया 40 इंटू 10⁻³ न्यूटन केलेलं आहे. आपण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, आता मिडल सेक्शनलाच तो जिथं कमी एरिया आहे तिथंच मॅक्सिमम स्ट्रेस जनरेट होतो. म्हणून आपल्याला A2च घ्यावं लागेल फक्त. A2 किती घ्यायचा आहे? तर 314.16. ओके, 314.16. तर ह्याचं जे ॲन्सर आहे ते तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा. ह्याचं जे ॲन्सर आहे ते 127.32 न्यूटन पर mm² येते. न्यूटन पर mm² कारण स्ट्रेसचं युनिट आहे. 127.32 न्यूटन पर mm². म्हणजे हे पहिलं आन्सर झालं आपलं इलॉंगेशन टोटल, आणि हे दुसरं आन्सर झालेलं आहे मॅक्सिमम स्ट्रेस इंड्यूस. हे मात्र लक्षात घ्या की मॅक्सिमम स्ट्रेस जिथं क्रॉस सेक्शन एरिया कमी असेल तिथं इंड्यूस होतो. म्हणून आपल्याला ह्याच्यातला स्ट्रेस फक्त काढावा लागेल, एवढ्या सेक्शनमधला स्ट्रेस काढावा लागेल. हा तर पी सगळीकडे सेमच आहे, इथं पण सेम राहणार आहे, इथं पण सेम राहणार आहे. त्यामुळे पी हा 40च घ्यायचा आहे. आणि एरिया जो आहे तो 2 नंबरचा जो सेक्शन आहे तो कमी क्रॉस सेक्शनचा आहे, तोच एरिया आपण इथं घेतलेला आहे. अशा पद्धतीनं आपण मॅक्सिमम स्ट्रेस इंड्यूस काढलेला आहे. समजला असेल प्रॉब्लेम? तर हा एक प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कसाठी देतो आहे. 3 सेक्शन आहेत. अ स्टेप्ड बार इज पुल बाय 20 kN as shown in figure. Find the total elongation of bar if E is 1 × 10⁶ Newton per mm². म्हणजे एकाच मटेरियलपासून हा बार बनलेला आहे, पण ह्याच्यामध्ये क्रॉस सेक्शन वेगवेगळे आहेत. हा 1 नंबरचा, 2 नंबरचा, 3 नंबरचा. ह्याच्या लेंथ दिलेल्या आहेत. ही 1200 mm आहे, ही 2000 mm आहे, ही 1800 mm आहे, ही 12 mm फाय आहे, हे 30 mm फाय आहे डायमीटर, हा 22 mm फायचा डायमीटर आहे, म्हणजे सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे. ठीक आहे, तर हा 1200 mm लेंथ आहे, ही 2000 mm लेंथ आहे, ही 1800 mm लेंथ आहे. अशा पद्धतीनं ही 1800 mm आहे, ही 2000, ही दुसऱ्या सेक्शनची 2000 mm आहे, ही पहिल्या सेक्शनची 1200 mm लेंथ आहे, ही 1800 तिसऱ्या सेक्शनची लेंथ आहे. आणि हा 20 kN फोर्स वापरलेला आहे. ह्याचा डायमीटर 12 आहे, ह्याचा डायमीटर 30 आहे, ह्याचा डायमीटर 22 आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला टोटल इलॉंगेशन काढायचं आहे. ह्याचं आन्सर जे येतं आहे तर 3.83 mm डेल्टा एल येतं आहे. तुम्ही हा प्रयत्न करा. जर तुम्हाला हे आन्सर जमलं तर तुम्हाला समजलं आहे असं आपण लक्षात घेऊया, आणि जर नसेल तर मला तुम्ही परत विचारू शकता.
तर हा प्रॉब्लेम तुम्ही मनाने स्वतः घरी सोडवायचा आहे. हा होमवर्क मी तुम्हाला देत आहे. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण दुसरा म्हणजे सिम्पल स्ट्रेसेस अँड स्ट्रेनमधला पुढचा भाग आपण घेणार आहोत, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. तर तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. तर ह्याची प्रॅक्टिस करा. जर काही अडचण असेल तर मला विचारा. थँक्यू.